एक ग्रुप लगेच इथे हे करून टाकतोय, संपून टाकतोय. या ठिकाणी लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. बॉलिंगसाठी प्रशांत, लेजंड खेळाडू आहेत, 40+. प्रशांत इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. शिरूर विरुद्ध येरवडा हे सरळ सरळ युद्ध आहे. यशवंतभाऊ पाचंगे 11 एक नावाजलेला संघ आहे. जितेन शेळके यांच्या देखरेखीखाली हा संघ खेळतोय. बॅटिंगला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. पहिला चेंडू जसा आला तसा फेकून दिलाय अलॉंग दी कार्पेट, सीमारेषा पार, लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय, जातोय चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती इथे प्रशांत यांचं स्वागत केलंय चौकाराने. डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे. फुल्लर लेनचा चेंडू हाताळला, परंतु विशाल मोरे एक विस्फोटक बॅटर आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत देखील आहेत. इथे मात्र चांगलं चातुर्य, थोडस गती इथे दिली चेंडूला. फुल्लर लेनचा चेंडू इथे एक हाताळला, बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर या खेळपट्टीवरती अशाच गोलंदाजीची गरज आहे. कारण जे मध्ये हिरवं गवत आहे त्यावरती चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्केट होतोय, वेगात जातोय. इथे देखील काहीशी गती कमी केली, चेंडूला इथे वळण देण्याचं काम केलं. बघा व्हेरिएशन तुमच्याकडे असणं किती गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती जिथे चौकार आला, प्रशांत देखील आपण पाहिलं तर 40+ खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे. लगेच इथे खेळपट्टीचा अंदाज घेतला. लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. विशाल यांना थांबून ठेवलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे शरीर भेदक मारा, धाव घेण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट, परंतु इथे अतिरिक्त धावा देखील जोडल्या जातील. जिथे एक जेमतेम झाली तिथे मात्र थ्रोबाईच्या अजून 2 धावा ऍड केल्या जात आहेत. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. साज बाज और ताज 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. सात धावा झाल्यात. पुढचा चेंडू अनिकेत ताकवणे, डावखुरा शैलीचा एक कलात्मक फटकेबाजी करणारा हा फलंदाज आहे. अनिकेत ताकवणे अष्टपैलू खेळाडू आहे. इथे देखील इनसाइड आउट, काय देखना फटका. खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रामध्ये अशी फटकेबाजी अनिकेत ताकवणे यांनी खातं 4 धावेने उघडलंय. तर सांगित धावसंख्येमध्ये 4 ची वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 11 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश. अनिकेत ताकवणे यांच्या बॅटमधून आलेला चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 11 धावा. भरतदादा टिंगरे यांचं शुभागमन क्रीडानगरीमध्ये होतंय. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. चांगलं नियोजन, चांगलं आयोजन आणि प्रत्येक वेळेसच खेळाडूंसाठी चांगली स्पर्धा जे आयोजित करण्याचं जो प्रयत्न, यशस्वी प्रयत्न केला जातो. भरतदादा टिंगरे पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर आशिष दादा मारणे पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. आणि या गोड जोडीच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना एबी ट्रॉफी
मोफत प्रवेश आणि लाख मोलाचं पारितोषिक, एक देखणी स्पर्धा एवढ्या चांगल्या मैदानामध्ये संपन्न केली आहे. रोहित गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. रोहित षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे बॅटची एज आणि पहिला बॅटर इथे होतोय बाद. विशाल मोरे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. बघा स्कोअर कार्ड कडे तुम्ही लक्ष दिलत ना तर पहिलं षटक संपलं होतं. 11 धावा झाल्या होत्या. नेल्सन धावसंख्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. 1.1 चेंडू 1 बॅटर बाद 11 धावा. 1-1-1-1-1. स्कोअर कार्ड अगदी योग्य आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर 1-1-1-1 चा समान अंक इथे स्कोअर कार्ड वरती येतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील ते विशाल धारक. या देखील खेळाडूकडे ती क्षमता आहे. पावसाळ्यामध्ये डिंगडॉंग चषक आणि त्या चषकामध्ये अप्रतिम अशी फटकेबाजी आपण त्याची पाहिली. उत्कृष्ट बॅटर हा किताब त्याने पटकावलाय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्यानंतर मला वाटतं प्रथमच तो टेनिस बॉल मध्ये दिसतोय. पाहूया तोच फॉर्म त्याचा या मैदानामध्ये पाहायला मिळेल का. आल्या पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु रोहित अप्रतिम अशी गोलंदाजी इथे करतोय. इथे मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढला. विशालच्या पॅट मधून येते ती सिंगल. फार वेळानंतर ही धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते ती 12 धावा. यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर हा संघ फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला SK नोमान 11 येरवडा येथून आलेले सर्व खेळाडू आहेत. चांगली बांधणी इथे प्रत्येक संघाने केली आहे. प्रत्येक संघामध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहे. एवढी चांगली स्पर्धा आहे ती जिंकायची आहे. त्यासाठी संघाची चांगली बांधणी देखील होणं गरजेचं आहे. इथे देखील आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल, परंतु आउटफील्ड इथे काहीशी छोटी आहे आणि मिस टाइम स्ट्रोक देखील अनिकेतचा जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. अनिकेतच्या बॅटमधून 6 धावा. धावसंख्येमध्ये 6 धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. अनिकेत याच फटकेबाजीसाठी ओळख याची जी निर्माण करतोय. चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून यशवंत भाऊ पाचंगे 11 या संघामध्ये आपण सातत्याने खेळताना या खेळाडूला पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. फेकी काहीशी उशिराने आणि त्या दरम्यान 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फक्त डोळ्यांनी इशारा. फेकी काहीशी उशिराने येते, त्याचा फायदा उचललाय. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 9 धावा रोहितच्या या षटकामध्ये खर्च होतात. एक षटकार तर आलाय, परंतु एक विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. हाय अँड हँडसम. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावेंसाठी. काय फटकेबाजी अनिकेत ताकवणे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत इथे चौकार षटकार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला त्यावेळेस 11 धावा. एकही गडी बाद नव्हता. षटक क्रमांक 2 इथे संपन्न झालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26, परंतु या षटकामध्ये 15 धावा आल्यात, परंतु एक बॅटर बाद आहे. यशवंत भाऊ पाचंगे 11 या संघाकडे जर आपण पाहिलं तर फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. जितेन शेळके, अनिकेत ताकवणे तर मैदानामध्ये खेळतोय. निकेतन पाटोळे आहे. विशाल मोरे जे नुकतेच बाद झालेत. त्याचबरोबर आकाश बोंबे, विशाल धारक जो मैदानामध्ये खेळतोय. त्याचबरोबर प्रवीण साठे, बाळा गायकवाड, गणेश माने, अनिल चव्हाण, आतिश भोसले. म्हणजे ही टीम जी मैदानामध्ये आहे, या टीममध्ये विस्फोटक असे बॅटर देखील आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक. प्रशांत पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे तो प्रयत्न फसला जातोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू इथे निर्धाव डॉट बॉल.
सुरुवात या षटकाची देखील निर्धाव चेंडूने होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतो इथे प्रशांत यांची आहे. डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे. पुन्हा वाह, काय कॅच घेतलाय, व्हॉट अ कॅच. यष्टनच्या मागे विदिन सेकंड मध्ये एका हातामध्ये टिपला जातोय झेल. विशाल यांचा संपलाय खेळ. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा बॅटर इथे बाद होतोय. विशाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चातुर्य इथे गोलंदाजाचा आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला ना तर उजव्या यष्टीच्या बाहेर हळूवार पद्धतीने हाताळला, परंतु त्यानंतर इथे वेगाचा वापर केला. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू प्रशांत यांच्या भात्यामध्ये आहेत आणि सातत्यपूर्ण कामगिरी त्यांची देखील गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये संघाचे संघनायक जितेन शेळके इथे न्यू बॅटर इन. एक अनुभवी बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. कित्येक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात. कित्येक स्पर्धेमध्ये एकतर्फी फलंदाजी केली आहे. कॅप्टन कूल म्हणून देखील यांची एक चांगली ओळख आहे. जितेन शेळके इथे मैदानामध्ये येत आहेत, परंतु गोलंदाजी मार्कवरती प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. शफल झाला, परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग झालं नाही. अलॉंग दी कार्पेट चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक रोहित त्या ठिकाणी तैनात. चेंडू अडवला जाईल, फेकी होईल, त्या दरम्यान मिळते ती सिंगल. जितेन यांनी आपलं खातं उघडलं एका धावेने, तर धावसंख्येमध्ये देखील एका धावेची वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आणि एक बॅटर देखील बाद केलाय प्रशांत यांनी. काहीशी चर्चा दोन्ही बॅटरमध्ये आहे. आता लेफ्टी टू लेफ्टी स्ट्राईकला आपण पाहतोय अनिकेत ताकवणे याच्या बॅटमधून चौकार षटकार आपण पाहिलेत. 1 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. तर गोलंदाजी मार्कवरती प्रशांत आहे, याने देखील एक विकेट मिळवली आहे. पाहूया पुढचा चेंडू. इथे फुल टॉस, त्यावरती प्रहार, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे. अनिकेत ताकवणे, मोठा मासा गळाला लागतोय. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. काय गोलंदाजी प्रशांतने केली आहे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर डावखुरा शैलीचा बॅटर आणि डावखुरा शैलीचा गोलंदाज हे ज्यावेळेस समीकरण आपल्याला पाहायला मिळतं ना, त्यावेळेस बॅटर इथे गोलंदाजांवरती कित्येक वेळा हवी होताना पाहायला मिळाला आहे. परंतु प्रशांत लेजंड खेळाडू आहे, 40+ आहे, अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर इथे गोलंदाजाने केला. लोअर फुलटॉस हाताळला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिकेत याचा मात्र तिथे फसतोय आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर बॅटर बाद होतोय. अनिकेत ताकवणे बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय प्रवीण साठे. आणि इथे अनिकेत बाद होतोय, प्रवीण साठे इथे मैदानामध्ये येत आहेत. पुढचा चेंडू इथे आल्या आल्या बिग हिट. बाहुबलीच्या बॅटमधून बाहुबली फटका. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार. येतोय षटकार, 6 धावा. आल्याच स्लॉट मधला चेंडू पलीकडच्या प्लॉट मध्ये टाकण्याचं काम केलंय प्रवीण साठे यांनी. काय फटका इथे सजवलाय. सुरेख अशी फटकेबाजीला सुरुवात. सेट ऑन फायर. पुन्हा एकदा इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. म्हणावा तसं टायमिंग इथे होत नाहीये. चेंडू ऑन साइडला जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. 34 रन्स ऑन अ बोर्ड. ज्यावेळेस चेंडू हरवेल त्यावेळेस तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. चेंडू हरवला, चेंडू फुटला, जिथे तो चेंडू हरवेल अथवा फुटेल त्याच ठिकाणी तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. पहिलं षटक असू द्या किंवा शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असू द्या, कधीही अशी गोष्ट घडली तर तिथे नवीन चेंडू दिला जाईल. या गोष्टीची देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे जे बॅटिंग करणारे टीमचे खेळाडू आहेत तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जाऊन चेंडू आणून देऊ शकता. थोडंसं सहकार्य आयोजकांना देखील होईल आणि चेंडूही मैदानामध्ये पुरवले जातील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 34 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती शौकत सय्यद गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एक उंचपुरा गोलंदाज, पुन्हा एकदा डावखुरा शैलीचा एक वेगवान गोलंदाजाला इथे आमंत्रित केलंय.
नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय 15 ते 20 पावलांचा रनअप आहे. उंचपुरा गोलंदाज शौकत पहिला चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू आला तसा फेकून दिलाय. डीप काऊ कॉर्नर सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार 6 धावा. धन्यवाद. प्रवीण साठे ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा इथे षटकार येतोय. स्वागत केलं इथे शौकत याचं. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार खेळून काढलाय. फुलर लेनचा चेंडू स्लॉट मध्ये मिळाला आणि प्रवीण साठे अशा बॅटरला जर अशा पद्धतीने गोलंदाजी केली ना तर प्रत्येक चेंडू तो सीमारेषा पलीकडे धाडताना पाहायला मिळेल. ताकदवान बॅटर आहे, विस्फोटक आहे, सातत्याचा सराव आहे, त्यामुळे ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू प्रवीणसाठी. इथे काहीशी लाईन आणि लेंथ मध्ये बदल केला. आखुटप्पाचा चेंडू हाताळला परंतु शॉर्ट आर्म पुल केलाय आणि इथे त्या दरम्यान होतोय सक्सेसफुल. षटकारापाठोपाठ इथे येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा होत आहेत. 44 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. परंतु प्रवीण साठे ज्यावेळेस अनिकेत बाद झाला कुठेतरी असं वाटलं असेल प्रतिस्पर्धी संघाला धावा रोखण्यासाठी आपल्याला एक संधी मिळाली, परंतु प्रवीण साठे एक नवीन वादळ मैदानामध्ये आलंय आणि त्याने मात्र प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे हैराण करून टाकलंय. षटकार आणि चौकार एवढ्याच धावा त्याच्या बॅटमधून येतात. पुढचा चेंडू प्रवीणसाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे जोरदार अपील तर केली आहे. बघा खेळाडूंसाठी इथे रिव्ह्यू नाहीये. इथे रिव्ह्यू नाहीये आणि प्रामुख्याने अल्ट्रा एज अजून सिस्टीम आलेली नाहीये. आणि टेनिस क्रिकेट .in यासाठी प्रयत्नशील आहे, त्यांची टीम आहे. ते कळवतात आम्हाला की काही महिन्यांमध्ये ही सिस्टीम देखील आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्यावेळेस काहीसं सोपं निर्णय जाईल, जे तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय सोपवला जाईल. परंतु मुख्य पंच देखील तितकेच हुशार आहेत. त्यांनी कळवलं चेंडू शरीरावरती आदळलाय. निर्धाव चेंडू आहे. शौकत यांचं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा काहीसा वेगळा फटका खेळलाय. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर चेंडू डीप काऊ कॉर्नर मध्ये ढकलून दिलाय. काहीसा वेगळा फटका आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45 धावा. चौथं षटक सुरू आहे. 45 धावा आतापर्यंत झाल्यात. 45 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकांची मॅच आहे. अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे दोन्ही संघांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव जेमतेम पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये होते वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती शौकत यांनी तब्बल 10 धावा खर्च केल्या, परंतु नंतरच्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त सिंगल 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 एकेरी धाव खर्च केली जाते. धावसंख्या होते ती 46 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू इथे वाईडिश फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. त्या दरम्यान मिळते ते पुन्हा एकदा सिंगल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 47 धावा. 47 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 47 धावा इथे पूर्ण झाल्यात. अजूनही शेवटचं षटक आहे. चला पटपट खेळा. 20 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला फक्त. 20 मिनिटांमध्ये आपली षटकं पूर्ण करायची आहेत. त्यामुळे गोळाबेरीज अजिबात नकोय. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतो इथे 5व्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत ते शैलेश.
आता पाहूया गोलंदाजी कशी करतायत. पहिला चेंडू षटकार 6 धावा. धन्यवाद. शैलेश यांचं स्वागत प्रवीण यांनी केलंय. पहिल्या चेंडूवरती फार दूरवरचा ठोकलेला षटकार आहे. 6 धावा आहेत. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या 50शी पार. धावसंख्या होते ती 53 धावा. 53 धावा आतापर्यंत झाल्यात. आणि मी SK नोमान 11 या संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करेल, कारण अजूनपर्यंत एकही अतिरिक्त धाव नाहीये. वाह, इथे चांगलं कमबॅक आहे. चांगलं कमबॅक आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हाताळलाय. चांगलं कमबॅक. इथे मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक इथे शैलेश यांचं पाहायला मिळालं. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, टो क्रशिंग यॉर्कर, प्रभावी अस्त्र इथे बाहेर काढलंय. आणि स्लॉग ओव्हरमध्ये तुमच्याकडे अशा पद्धतीचे जर चेंडू असतील तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून तुमची देखील वर्णी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे फ्लिक तर केलाय. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. चांगला निर्णय इथे क्षेत्ररक्षकाचा म्हणावा लागेल, कारण कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ उडाला नाही. अन्यथा चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतात आवाक्याच्या बाहेर. त्यानंतर चेंडू जर इकडे तिकडे अस्तव्यस्त झाला तर तिथे अतिरिक्त धाव देखील जाऊ शकते, परंतु क्षेत्ररक्षकाने कुठल्याही प्रकारची गडबड केली नाही. चेंडू अगदी आरामात येऊ दिला. एकच धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरने देखील केलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. पुढचा चेंडू जितेन यांच्यासाठी शफल झाले. काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. फॉलो थ्रू मध्ये टिपला जाईल झेल. कॅप्टनचा संपलाय खेळ. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. जितेन शेळके यांची जागा भरून काढण्यासाठी निकितन पाटोळे. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या होते ती 54 धावा. निकितन इथे न्यू बॅटर इन आहे. हा देखील एक विस्फोटक बॅटर. याच्याकडे देखील आपण पाहिलं ना तर फार मोठी कलात्मकता आहे. म्हणजे प्रत्येक अगदी 360 खेळण्याची ताकद या खेळाडूकडे देखील आहे. फार अनुभवी खेळाडू आहे. कित्येक स्पर्धा या देखील खेळाडूने गाजवलेल्या आहेत. पाहूया उरलेल्या या षटकातील काही चेंडूंवरती कशा प्रकारे इथे धावा बनवतोय. इथे मात्र चेंडू उजयष्टीच्या बाहेर. पहिला वाईड बॉल आहे. पहिली अतिरिक्त धाव SK नोमान या संघाकडून येते. धावसंख्या होते ती 55 धावा. 55. पुढचा चेंडू इथे देखील यष्टींच्या मागे अप्रतिम यष्टीरक्षण, परंतु इथे मैदानामध्ये फेकाफेक आपण पाहतोय. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा आल्यात. जे कधी कधी अतिघाई जी केली आहे ना, ती अतिघाई देखील इथे महागात पडू शकते. बॅटची एज लागल्यानंतर यष्टींच्या मागे चांगलं यष्टीरक्षण आपण पाहिलं. नदीम शेख संघाचे संघनायक एक अप्रतिम असा झेल टिपला आणि त्याच पद्धतीने हा देखील चेंडू अडवला गेला, परंतु चेंडू हातामध्ये ठेवणं देखील गरजेचं होतं. तिथं 2 धावा मिळतात. 57 झाल्यात. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. 1 धाव इथे पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. काहीसा फंबल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर या संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 59 धावा झाल्यात आणि 60 धावींची गरज असेल SK नोमान 11 या संघाला, येरवडा या संघाला. यातील विजेता संघ स्टार 11 शिरूर या संघाबरोबर खेळणार आहे. स्टार 11 पूर्ण संघ जर इथे असेल तर आपल्याला विनंती आहे, पूर्ण संघ आपण इथे
जिथे टॉस करतोय त्या टॉस बॉक्समध्ये संपूर्ण संघाने यायचं आहे. आपल्या संपूर्ण टीमचं फोटो सेशन केलं जाईल. संपूर्ण टीमला विनंती आहे की प्रेझेंटेशन जिथे आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती तिथे फोटो सेशन केलं जाईल. संपूर्ण टीम जेवढे खेळाडू इथे आलेले आहेत तेवढ्या संपूर्ण टीमचं फोटो सेशन आपण या ठिकाणी उरकून घेऊयात. पहिला डाव इथे संपुष्टात येतोय. दुसऱ्या डावाची सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये काहीसा बदल. पुन्हा एकदा प्रवीण गायकवाड सर आपल्या भेटीला येत आहेत. दुसऱ्या डावाचा धावता आलेख आपल्यापर्यंत पोहोचवतील. या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद शैलेश सर. 30 चेंडू आणि 60 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. SK नोमान येरवडा आणि दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे येऊन शिरूर असे मॅच क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. 59 धावा बनल्या गेल्यात, अर्थात 60 धावा बनवायच्यात. आणि आता सलामीची जोडी आपल्याला देखील विनंती आहे की ताबडतोब मैदानाचा ताबा घेणं गरजेचं असेल. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित AB ट्रॉफीचा थरार दिवस क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल 44 संघांचा सहभाग, विनाशुल्क प्रवेश अशी असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. त्यामुळं टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात AB ट्रॉफी या ट्रॉफीची चर्चा नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आज देखील नामांकित संघांचा सहभाग. पंच दरम्यान मैदानाचा ताबा घेत आहेत. अमर साठे सर, अक्षय निर्मल सर मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचते. 30 चेंडू 60 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असावेत याची दक्षता घ्या. नदीम शेख आणि प्रशांत ही जोडी मैदानाचा नक्कीच ताबा घेते. अगदी आपण पाहतोय ही देखील खूप महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. AB ट्रॉफी 2024 पर्व पहिलं त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. बॉलरचं नाव कळवा. आकाश बोंबे षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. 60 धावांचं लक्ष, 60 धावांचं टार्गेट समोर मात्र जे ठेवलंय ते पूर्ण होणार का? 5 ओव्हरच्या मॅचेस, काल देखील आपण 9 मॅचेस 5 षटकांच्या नक्कीच खेळवलेल्या आहेत. आज देखील 5 षटकांनी नक्कीच सुरुवात केली आहे आणि एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी. आकाश बोंबे त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. 2 फलंदाज नदीम शेख आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकच्या दिशेला खेळतोय. प्रशांत स्ट्राईकच्या दिशेला, डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे एक टप्पा खात सीमारेषा पार होईल, पोहोचेल चौकारासाठी. आपले इरादे मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट केलेत प्रशांत यांनी. इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. वाट पाहून जमणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती केले आक्रमण आणि या चौकार मात्र त्या ठिकाणी वसूल केलाय. फोटो सेशन साठी चला. ज्या ज्या टीमला
स्टार 11 टीम चला फोटो सेशन साठी. संपूर्ण टीम स्टार 11 आणि किट मध्ये असावे सगळे खेळाडू फोटो सेशन करताना. आकाश बोंबे षटक क्रमांक पहिले टाकतो आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 4 धावा स्कोर कार्ड वरती आहे. वेगवान सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली. आकाश बोंबे पुन्हा एकदा सज्जक. धावफलकावरची धावा आहेत त्या 5 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. जितेन शेळके यांच्या नेतृत्वात यशवंत भाऊ पाचंगे टीम नेहमीच महाराष्ट्रभर नक्कीच खेळताना आपण पाहतो आणि अनेक ठिकाणी विजेतेपद देखील मिळवले. परंतु आता पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अर्थात पुण्यातील खेळाडूंचा सहभाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. झेल टिपला जातोय आणि या पहिल्या विकेटचं मैदानाच्या आतमध्ये होईल पतन. नदीम शेख बॅक टू द पॅव्हिलियन. खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. नदीम परतताना पाहायला मिळतो आहे पॅव्हिलियन मध्ये. थँक्यू थँक्यू. अजय मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. 60 धावांचं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये आणि नदीम शेख थोडासा लवकर माघारी परतताना आपण पाहिला. आकाश बोंबेचं हे षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती जारी आहे. ही लढत देखील रोमहर्षक होईल. समान ताकदीच्या टीम्स आहेत. पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना दिलेली संधी अर्थात AB ट्रॉफी अगदी आपण पाहतोय मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होतीये. दुसरा दिवस पायाचा उपयोग त्या ठिकाणी केलाय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलंय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरात सर्व टीमचं फोटो सेशन आपण करणार आहोत. त्यामुळे जसा वेळ मिळेल प्रत्येक टीमनं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. सर्व टीमचा आपण फोटो सेशन करणार आहोत. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. शतरक्षक येईल चेंडूवरती. पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. आवाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. प्रत्येक ग्रुप नक्कीच अगदी आपण पाहतो. आज देखील 3 ग्रुप नंबर 1 च्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. धावफलक जर पाहिले तर मात्र 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आकाश बोंबे एक चौकार पहिल्या चेंडूवरती आला होता. त्यानंतर केलेला कमबॅक आणि या धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या 8 धावा समीकरण त्या ठिकाणी मात्र बदलताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. साठ बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही है जो लढा नहीं. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. बॉलरने प्लीज अनिकेत ताकवणे. अनिकेत ताकवणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. अपील जोरदार त्या ठिकाणी मात्र जी केली. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. अनेक वेगवान अस्त्र आहेत अनिकेत ताकवणेकडे. अगदी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 हातामध्ये घेतलीये. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे.
यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करताना पाहायला मिळते. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे सिंगल मिळेल, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. अनिकेतचं षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी चालू झाले. SK नोमान येरवडा ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. हरित क्रीडांगण, अनेक सुख सुविधा नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच खेळाडूंना देण्याचं काम आमच्या संपूर्ण आयोजक संयोजकांनी केलेलं आहे. आणि AB ट्रॉफीचं हे पहिलंच पर्व मोठ्या धुमधडाक्यात नक्कीच कालपासून चालू झाले. लाईव्हला देखील मात्र बरेचसे प्रेक्षक जोडले जात आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. हा फटका अगदी आपण पाहतोय मिड ऑनच्या दिशेला स्वतः जितेन चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. जितेन शेळके यांच्या पाठोपाठ फार मोठा अनुभव, अनेक संघांचं नक्कीच नेतृत्व नेहमीच मात्र जे केलेलं आहे. आवाज मैदानाच्या आतून येत आहेत. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. आडव्या बॅटनं हा चेंडू मिड विकेटच्या दिशेला दिशा दिली. एक चेंडू फीड केलाय, त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. 11 धावा धावफलकावरती. 11 रन, 11 रन, 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू आहे. दुसरं षटक त्या ठिकाणी प्रगती पथावरती जारी आहे. येलो कलरची जर्सी नक्कीच आपण पाहतोय यशवंत भाऊ पाचंगे 11. आणि क्रिकेटमध्ये या कलरला डेंजर कलर म्हणून नक्कीच ओळखलं जातं. कित्येक काळ जगज्जेती ऑस्ट्रेलिया टीमच्या अंगावरती येलो कलर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु पहिल्याच टेस्टमध्ये आपण त्यांचा पराभव केलेला आहे. अगदी आपण पाहतोय सद्यस्थितीची परिस्थिती जर पाहिली, बॅटची कडा त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली, एक धाव पुन्हा एकदा मिळणार नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ताकवणे करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. रोमहर्षकता शेवटपर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळेल. या षटकानं अगदी आपण पाहतोय रोमहर्षकता नक्कीच तयार केली आहे, कारण की कोणत्या प्रकारचा मोठा फटका या षटकामध्ये खेळू दिलेला नाही. आतापर्यंत चेंडू टाकले 5, केवळ 3 धावा खर्च केल्यात. दरम्यान आणखीन एक अप्रतिम चेंडू, कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाही. यशस्वी षटकाची होईल सांगता, कारण की या षटकामध्ये खर्च केल्या फक्त 3 धावा. अप्रतिम गोलंदाजी अनिकेतची, अनिकेत ताकवणे. अगदी आपण पाहतो आहे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये अगदी आपण पाहतो आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. अनिल गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. अनिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. अनिल चव्हाण तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. बॅटची कडा लागते, चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर पोहोचतो आहे चौकारासाठी. 4 रन. नशिबाचा चौकार म्हणून या चौकाराकडे नक्कीच पाहता येईल. बॅटची कडा लागली. एक अजय मोरे स्ट्राईकच्या रेषेला नक्कीच, त्यानंतर चेंडू सुसाट वेगात सीमारेषेला पार करून गेला. फुलटॉस अनिकेत येईल चेंडूच्या खाली. झेल टिपला जातो आहे. विशाल न त्या ठिकाणी मात्र झेल टिपलाय. आणि या आपण पाहतो आहे विकेटचं होतंय पतन. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये.
षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मात्र चालू आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि या नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये. शैलेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरचे गोलंदाज सज्ज. याचबरोबर हा फटका अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार खणखणीत चौकार 4 रन. ऑन स्ट्राईक शैलेश जसाही पोहोचला पहिल्याच चेंडूवरती चौकार खेळून काढला. स्ट्रेट ड्राईव्ह नक्कीच अगदी आपण पाहतो आहे. शतरक्षक चेंडूवरती या पोहोचताना पाहायला मिळतो. एक सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. 20 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक त्या ठिकाणी या तिसरं जारी असताना आपण पाहतो आहे. AB ट्रॉफी 2024 अगदी आपण पाहतोय पहिलं पर्व. ज्या ज्या टीम्स सहभागी झाल्या सगळ्यांचं स्वागत. आज जे जे खेळाडू मैदानावरती उपस्थित आहेत सगळ्यांचं स्वागत. दुसरा दिवस आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि या महत्त्वपूर्ण मॅच एका बाजूला यशवंत भाऊ पाचंगे 11 टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करते. SK नोमान एरवडा टीम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. एक वाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धाव फलकावरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमण प्रचंड मोठं आक्रमण. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. प्रशांत वातावरण करतोय अशांत अगदी आपण पाहतो आहे. हे फटके खेळले तर सामना कठीण नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा प्रशांत उभा आहे. पहा आता मात्र कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढलाय शतरक्षक चेंडूवरती. ओ चेंडू निसटतोय आणि सीधा सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार 4 रन. एकतीस झालेले आहेत. अर्थात अजूनही चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. दोन षटकांचा खेळ बाकी. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. जिद्दीचा खेळ म्हणून या खेळाची ओळख. संघर्षाचा खेळ म्हणून या खेळाची ओळख. क्रिकेट अगदी आपण पाहतोय तुमच्या आमच्या रक्तात नसा नसात वसलेला हा खेळ. आणि या AB ट्रॉफी तुम्ही पाहतायत. ओ तेज तर्रार मारा. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. अगदी आपण पाहतो आहे डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. कधी फलंदाजी करणारी टीम अप्रतिम कामगिरी करते, कधी शतरक्षण करणारी टीम चांगली कामगिरी करते आणि शेवटपर्यंत या मॅच मध्ये रोमहर्षकता दिसेल. दोन्ही टीम समान ताकदीच्या. यशवंत भाऊ पाचंगे 11 टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करते. SK नोमान येरवडा टीम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूच्या लगत गुणोत्तर प्रमाण या सामन्याचं बदलताना आपल्याला पाहायला मिळेल.
पहा फटका ऑफ साइडच्या दिशेला शतरक्षक तैनात. अगदी चेंडू दिशा बदलतो आहे. केवळ सिंगल मिळेल, केवळ एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत या अगोदरचं षटक अप्रतिम टाकलं होतं अनिकेत ताकवणे यांनी. हे षटक पुन्हा एकदा आता घेतलंय. या अगोदरच्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या अनिकेत ताकवणे यांनी. पुन्हा एकदा हे स्लॉग ओव्हरचं महत्वपूर्ण षटक, षटक क्रमांक 4 अनिकेत ताकवणे टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहे प्रशांत. डावखुरे हाताचा तेजपुंज तारा. एक आक्रमक फलंदाज आहे. हा फटका कॅच ड्रॉप सीमारेषेच्या लगत. कॅच ड्रॉप जीवनदान कोणाला दिले याच्या बॅट मधून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रशांतला दिलेलं जीवनदान नक्कीच कठीण ठरेल. जीवनदान देणं मित्रांनो फार अवघड असतं, कठीण असतं. शतरक्षणामध्ये काही बदल नक्कीच केले जात आहेत आणि या मॅचचं समीकरण आता पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू 27 धावांची गरज. लास्ट 9 बॉल 27 रिक्वायर्ड. एक्सप्रेस बॉल तेज तर्रार मारा. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 27 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 8 चेंडू 27 धावा. हे 2 चेंडू अनिकेत ताकवण्याचे खूप महत्वाचे असतील. या 2 चेंडूवरती किती धावा अनिकेत ताकवणे खर्च करतोय हे महत्वाचं असेल. हा फटका अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. क्रीज सोडली एक. एष्ट्या उडवल्यात. आती घाई संकटात नाही पाहायला मिळते. एक विकेट फलंदाज बाद. थँक्यू. न्यू बॅटर मोहसिन सय्यद मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एस.के. नोमान येरवडा टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. सद्यस्थितीला मॅच जर पाहिली तर अजूनही दोन्ही टीमच्या हातात आहे. काय घडणार आहे उर्वरित या 7 चेंडूंवरती ते मात्र आपल्याला पाहायचंय. वाईड बॉल असेल, खराब स्वरूपाचा चेंडू असेल. धावफलकामध्ये एका धावेनं भर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत ताकवणे त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरची षटक क्रमांक 4 टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत 4 धावा नक्कीच या षटकात येताना आपण पाहतोय. अनिकेत ताकवणेच्या दोन्ही षटकांनी खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये रोमहर्षकता तयार केली. हे षटक देखील महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतो आहे कव्हर ड्राईव्ह नक्कीच जो खेळला अगदी आपण पाहतोय. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते आणि या सामन्याचं समीकरण आता पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष्य ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. म्हणजे आता 23 शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली. 6 चेंडू 23 या मॅचचं समीकरण नक्कीच अगदी आपण पाहतोय. 2 ते 3 फटके सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतात. हे शेवटचं आणि अंतिम षटक अगदी आपण पाहतोय आणि या 23 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. जिद्दीचा खेळ क्रिकेट, चिकाटीचा खेळ क्रिकेट, संघर्षाचा खेळ क्रिकेट. AB ट्रॉफी मोठ्या धुमधडाक्यात नक्कीच अगदी आपण पाहतोय संपन्न होताना जी पाहायला मिळते. 6 बॉल 23.
शेवटच्या चेंडूवर सिंगल आली आहे 23. एक वाईड एक 23 वाईड आणि एक रन आली ना. 23 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलला 0 आली, दुसऱ्या बॉलला 1 रन, तिसऱ्या बॉलला 1 रन, चौथ्या बॉल 0, पाचव्या बॉलला 1 रन 1 आउट. आणि एक वाईड आला ना परत. एक रन आउट, एक रन आउट. चला चालू करा. त्यासाठी तुमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी गरजेचा आहे. 23 धावांची गरज. 23 धावांची गरज. शेवटचं षटक त्या ठिकाणी प्रगती पथावरती जारी. आणि या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय आतिश. शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज. लास्ट 6 बॉल 20 या 3 या रिक्वायर. अगदी आपण पाहतोय मॅच रंगतदार अवस्थेत. स्लोअर वन आणि कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. चांगलं व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये. आतिश अनुभव फार मोठा पाठीमागा आहे. आता शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष. ओ हा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय. महत्वपूर्ण शनी विकेट. 4 चेंडू 23 धावा. मॅचचं समीकरण अगदी आपण पाहतो आहे. आतिश महत्वपूर्ण शनी. चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक हातात घेतलंय. 2 चेंडू टाकलेत. कोणती धाव खर्च करत नाही आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील घेताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 4 चेंडू आणि ही मॅच जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष. न्यू बॅटर रोहित मैदानाचा ताबा घेताना जो पाहायला मिळतो आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडतोय. धावा मिळतील त्या 2. शेवटचे 3 चेंडू 21 धावांची गरज. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. आणि याच बरोबर शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. आणखीन एका विकेटचं पतन. मॅच मधले रंग त्या ठिकाणी निघून चाललेत. मजबूत पकड या सामन्यावरती या तयार केली आहे यशवंत भाऊ पाचंगे 11 शिरूर टीमनं. अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. रोहित मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. काहीशी मजबूत पकड यशवंत भाऊ पाचंगे 11 टीमनं मात्र तयार केली. फटका खेळलाय परंतु उशीर नक्कीच त्या ठिकाणी या होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला 2 विजयी टीम फोटो सेशन साठी. चला एसके नोमान चला संपूर्ण टीम एसके नोमान एरवाडा फोटो सेशन साठी चला. आणि स्टार फायटर चला नाणेफेकीसाठी.